नाव सांगा आणि काय समस्या जरा सांगा. मी गव्हर्नमेंट कॉलेज सुहास पाटील बोलतोय. हा आणि आपल्या कॉलनीमध्ये 33 केवीची लाईनचं काम सुरू केलेलं आहे. हा त्यांना विना परवानगी विना काही न सूचना न देता काम सुरू केलंय. हा सदरच काम हे स्फूर्ती चौकापासून गडदे घरापर्यंत एक साईडला पूर्ण रोवून झालेत. हा आणि अचानक तिने कामाचा बदल करून हासनेशनपासून परस्पर सिंहासनी घरापर्यंत या दक्षिण बाजूला परत तिने काम अचानक सुरू केले. झिगझॅग करा. झिगझॅग सूचना न देता तिने काम करायला नाही. कारण हा. लोकांच्या घरासमोर लाईन चालल्यात. त्या पूर्वी घरं बांधली कोट्यवधीमध्ये घर प्रमाणित केलेली घर आहेत. हा त्यांना पूर्व सूचना न देता हे करून तिने नियमाचं उल्लंघन करून तिने काम सुरू केलेलं आहे. ते ते काम तुम्हाला त्वरित विरोध आहे. थांबवायचं आहे. ते थांबवायचं आपल्याला. ओके. मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतोय रोज एक नवीन विषय कडून की ही जी चाललेली 33 केवी लाईन आहे ही कशी टाकायला आला याच्या पाठीमागचं सूत्र काय आहे हे जनतेला काहीच माहित नाहीये. तुम्ही उठायचं सुटायचं आणि कुठे बी खड्डे काढायचं आणि ती लाईन उभा करायची. एक तर तुम्ही लाईन चुकीच्या पद्धतीने उभा करता आणि परत आणि आमच्या महानगरपालिकेकडे पैसे घेता. म्हणजे तुम्ही पैसे खायला काही कमी पडतच नाही तुम्हाला. त्यामुळं मी आज या रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतो जी खाली तुम्ही परिस्थिती बघायला लागलाय हे जे पोल उभा केलेले आहेत इथं झाडी कट होणार आहे ही सगळी परिस्थिती तुम्ही डोळ्यानं बघताय. हे काम थांबलं पाहिजे. हे काम तुम्ही अंडरग्राऊंड करा आमची हरकत नाहीये. पण होणाऱ्या या आजूबाजूच्या घरांना अपार्टमेंट्सना होणारे धोका या 33 केवी पासून असल्यामुळं आमचा त्याला विरोध राहील आणि त्या विरोधाला डावलून तुम्ही काम करायला गेलात तर ते काम आम्ही बंद पाडू हा आम्ही इशारा तुम्हाला देत आहे. आणि याबाबत मी या भागाच्या नगरसेवकांची पण गाठ घेणार आहे आणि त्यांचीही प्रतिक्रिया मी तुमच्यापुढे मांडणार आहे. मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न करायचा की आता हसणे आश्रमकडून स्फूर्ती चौकाकडे येणाऱ्या 33 केवी नवीन लाईनला जनतेने विरोध केलेला आहे. तो व्हिडिओ मी काढलेला आहे. आपली प्रतिक्रिया जरा सांगा. हो तो विषय त्या दृष्टीपासून माझ्याकडे कामा आलेला आहे. काय त्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आपण आणि लोकांचा जर विरोध असेल तर भाऊ आपल्याला ते काम करायचं नाही आहे. आपण काय करूया एकदा सगळे मी आणि आपण सगळे म्हणून एबीसीपी ऑफिसला जाऊ आणि त्यातून मध्य मार्ग काढू. काय करता येईल? नागरिकांच्या मनाचं समाधान होईल असं आपण त्यात निर्णय घेऊ. पाटकर साहेब ती लाईन झिगझॅग पद्धतीने उभा करणं योग्य नाही. बरोबर. त्यामुळं आपण याचा अभ्यास करू. आपण आपल्या महापालिकेच्या टाउन प्लॅनिंगचे पण लोकांना घेऊ आणि एमबीसीबीच्या लोकांचा समन्वय करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण जाऊया. आपण धन्यवाद.